मुंबई के भायखला इलाके में मुहर्रम के जुलूस में एक व्यक्ति लोगों को टैबलेट बांट रहा था। इसे खाने के बाद कुछ लोगों की तबीयत बिगड़ गई। इसके बाद आरोपी को हिरासत में लिया गया। पूछताछ में आरोपी ने दावा किया कि वह दर्द निवारक यानी पेन किलर टैबलेट बांट रहा था, लेकिन इसी दौरान एक व्यक्ति को टैबलेट खाने के बाद उल्टी और बेचैनी होने लगी। पुलिस ने बड़ी संख्या में लगभग 14,000 से ज़्यादा कैप्सूल जब्त किए हैं। कल रात को मुहर्रम का प्रोसेसन शुरू था। उसी दरमियान मुंबई पुलिस को एक संदिग्ध व्यक्ति मिला जो कुछ कैप्सूल बांट रहा था। जब उससे पूछा गया तो उसने कहा कि वो पेन किलर यानी पेन रिलीफ की कैप्सूल बांट रहा है, लेकिन उसके पास कोई अनुमति नहीं थी, इसलिए उसका पूरा माल जब जब्त किया गया और उसकी जांच की गई तो पता चला कि वह चूहे की दवा बांट रहा था। सूचना मिलते ही पुलिस की टीम तुरंत मौके पर पहुंची और उपलब्ध जानकारी तथा तकनीकी साक्ष्यों के आधार पर जांच शुरू की। जांच के दौरान फयाज प्रेमजी नाम के व्यक्ति को हिरासत में लिया गया। उससे पूछताछ जारी है। सभी का शुक्रिया अदा करता हूँ। साथ ही साथ अंजीरवाड़ी मंडल का भी तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। हफ्ताबाद पानी कंपनी का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। साथ ही साथ इसराइल पाकिस्तान के शकील ये भाई जी रुको ना, आपको समझ है कि एक बोलने के बाद एक बार ये बारूद तो नहीं है। बारूद तो नहीं है, बारूद नहीं ये फास्फोरस लग रहा है। है मरे तू भी सुन लिया मन अभी हॉस्पिटल में एडमिट हो। आता मी मराठी काल रात्री भायखला पोलीस स्टेशनची हद्दीत मोहर्रमच्या प्रोसेशन चालू होता। त्या दरम्यान मुंबई पोलिसांना एक संशयित व्यक्ती तिथे मिळाला जो की कॅप्सूल तिथे वाटप करत होता। पोलिसांना संशय आला आणि त्याची विचारपूस केली तर त्याने सांगितला की तो हे पेन रिलीफची कॅप्सूल वाटप करतोय, परंतु तिथे कुठली परवानगी न घेता तो अशा प्रकारची कॅप्सूल वाटप करत होता। म्हणून मुंबई पोलिसांनी त्याच्याकडून सगळा साठा जप्त केला आणि तसेच त्याची वैयक्तिक माहिती जसे की त्याचा आधार कार्ड नंबर, त्याचा मोबाईल नंबर, त्याचा पासपोर्ट इत्यादी हे लगेच जप्त केला आणि नोंदवला। त्यानंतर पहाटे 4 वाजता पोलीस स्टेशनला एक एमएलसी प्राप्त झाली ज्यामध्ये सलमान सय्यद नावाच्या व्यक्तीची तब्येत बिघडली होती आणि त्याला उलटी आणि पोटचा दर्द असे लक्षणे येत होते। लगेच दोन्ही गोष्टींना लिंक करून एक पथक लगेच रवाना झाला आणि प्राप्त असलेली माहितीच्या आधारावरून आणि तांत्रिक माहितीवरून हा जे आरोपी आहे ज्याचं नाव आहे फयाज प्रेमजी याला ताब्यात घेतला आणि विचारपूस करून याने कबुली दिली की त्याचा उद्देश एक मोठे प्रमाणात कॅप्सूलचा वाटप करून जहरीला सबस्टन्स त्यामध्ये मिळवून लोकांना हानी पोहोचवण्याचा होता।
तपासामध्ये आतापर्यंत हे निष्पन्न झालेलं आहे की अटक आरोपी फैयाज प्रेमजी याने 50 किलो झिंक फॉस्फाईड नावाच्या पॉइझनस सबस्टन्स हे ऑर्डर केला होता आणि तसेच 30,000 कॅप्सूल्स ऑर्डर केले होते आणि काल रात्री आणि आजची तपासामध्ये आतापर्यंत पोलिसांनी 14,900 कॅप्सूल हे जप्त केलेले आहे. सर, आरोपीचं बॅकग्राऊंड काय, त्याचं शिक्षण काय आणि त्याचा हा एवढ्या मोठ्या मिरवणुकीमध्ये तो दाखवत आहे? आरोपीची वय 39 वर्ष आहे. तो राहणार विमाननगर पुण्याचा आहे आणि त्याची एज्युकेशन BBA आहे आणि मागच्या वर्षी तो 2025 मध्ये इराण आणि इराकला जाऊन आलेला आहे. आतापर्यंत हे माहिती समोर आलेली आहे. त्याचं काही कुठल्या आतंकवादी संघटनेशी कॉन्टॅक्ट वगैरे काही असं सांग? नाही, हे सगळे अँगलची तपास आता सुरू आहे आणि आता याबद्दल काही कॉमेंट करता येणार नाही. त्याच्याकडून किती आतापर्यंत मुद्देमाल वगैरे जे काही आपण जप्त केले त्याची काय म्हणतो? आतापर्यंत 14,900 कॅप्सूल्स हे जप्त करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक कॅप्सूलमध्ये 1 ग्राम झिंक फॉस्फाईड हे त्याने मिक्स केलेलं आहे. आता पहाटे एक व्यक्ती इमर्जन्सी आपल्याकडे आली होती, त्यामुळे आता असून काही अशा लोकांना त्रास वगैरे झाला? हा, प्राथमिक माहिती मिळती आहे परंतु खूप कमी प्रमाणात अशा झालेल्या आहे आणि फक्त मुंबई पोलिसांची जे सतर्कता होती, अलर्टनेस होती आणि लगेच त्यांनी जे निर्णय घेतले आणि लगेच जे तपास पथक तयार केले त्यामुळे एक खूप मोठा हादसा टाळलेला आहे असं म्हणता येईल. काही किती कॅप्सूल वितरित केलेले होते आणि काही पैशांमध्ये तुम्हाला? खूप कमी संख्येमध्ये कॅप्सूल वितरित झालेले आहे. इनिशियल स्टेजमध्येच पोलिसांच्या पथकने त्याला अडकून त्याचा जे काही उद्देश होता त्याला लगेच उद्ध्वस्त केलं. मोफत देत होतं कॅप्सूल? हा. खूप मोठा